गुड मॉर्निंग मंडळी. सकाळचे आता 9:15 झालेत आणि आता जस्ट ब्लॉगला सुरुवात केली आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. तर आज संडे आहे, तर संडे स्पेशल आज मी इडली बनवणार आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, मी काल डाळ भिजत घातली होती. आणि संडे असूनही महेश घरी नाही आहेत, कारण ते गेलेत पुण्याला काही कामानिमित्त. तर मगाशीच गेलेत आणि आज त्यांनी नाश्ता वगैरे काही केला नाही, कारण ते शाखेला गेले होते, तर तिकडेच त्यांचा नाश्ता वगैरे झाला होता. त्यामुळे मी नाश्ता वगैरे काय बनवलं नाही, फक्त चहा पिला त्याने आणि ते गेलेत. आता वेदांत आणि केतू अजून झोपलेत, तर आता मी त्यांना उठवते. आज वेदांतलाच पूजा करायला लावायची आहे. त्याचबरोबर महेशांचे बरेचसे कपडे पडले होते, तर काल भिजत घातले होते. कपडे धुवून झालेत माझे त्यांचे, आता फक्त मशीनमध्ये ड्रायला टाकायचे. आणि आमच्या कपड्यांची पण मशीन झालेली आहे, कारण आम्ही एक दिवसाआड कपडे धुत असतो. त्यामुळे कालचे जमा झालेले आज धुवून झालेत. आणि महेशांचे एक्स्ट्राचे जे शर्ट वगैरे असतात ते हाताने सोडून आता फक्त ड्रायला टाकायचे. धुतलेत म्हणजे ते कपडे. असं काय आहे, संडेला जरा थोडंसं एक्स्ट्राचं काम असतं, तर ते झालेलं आहे माझं. आणि आता फक्त म्हणजे हॉल आणि किचनचं झाडून झालं आहे, आता फक्त बेडरूमचं करायचं मला. तर असं काही आहे. तर सगळी कामं झालीत. आता फक्त मला आता इडली सांबार वगैरे करायला सुरुवात करायची, म्हणजे स्वयंपाकाची. तेच आमचा नाश्ता पण होणार आणि लंच पण होणार आहे. तर संडे असा सुटसुटीत असतो, असं काही पेत असेल तर. आणि आज मी केस धुतलेले आहेत आणि स्किन केअर पण माझं करून झालेलं आहे. तर आणि एक अजून गोष्ट तुम्हाला सांगायची होती. आपलं किचनचं जे कॅबिनेटचं काम आहे ते आता उद्यावरती ढकललं गेलं आहे. येणार होते दुपारनंतर, पण आजच्या आज ते सगळं नाही होणार, मग अर्धवट होणार. म्हणून ते बोलत आहेत की आता सोमवारी येतो आहे, सकाळी म्हणजे आता 11 नंतर वगैरे येतील किंवा 12 नंतर येते. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की ते सगळं काम करायला त्यांना उशीर होईल. 8, 8:30, 9 असतील रात्रीचे. त्याच्यामुळे त्यांना पण समजत नाही काय करायचं म्हणून. तर आता त्यांनी सांगितले की सोमवारी येतो. आज अर्धवट करण्यापेक्षा उद्या सगळं करू असं त्यांचं ठरलं आहे. बघू आता उद्या कधी येत आहेत वगैरे. जेव्हा होईल तेव्हा तुमच्याशी नक्की शेअर करेन. आणि आता पटपट कामं झाली पाहिजेत, कारण मला पण बऱ्याचशा गोष्टी आणायच्या आहेत किचनमध्ये. सामान ठेवण्यासाठी पण काही गोष्टी मला घ्यायचे आहेत, तर ते पण करायचं आहे. आणि काल मी मिंत्रावरती माझ्यासाठी ड्रेस घेतले, तर ते आल्यावरती पण तुमच्याशी शेअर करेन. तर असं काही आहे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे की काल आपण जे इडलीचं पीठ तयार केलेलं आहे ते कितपत फुललेलं आहे. वाव काही बघू शकता पीठ किती फुललेलं आहे. हा जो डबा आहे ना, तो इथे येतो इथे, आणि तो एवढा झालेला आहे बघा. आणि यातलं जे अर्ध पीठ आहे ते मी एका डब्यात पण काढलेलं आहे, दाखवते तुम्हाला. तर इथे मी दुसऱ्या डब्यामध्ये पण हे पीठ काढलं होतं, हे बघा. तर हे पण छान फुललं आहे बघा, मस्त फुललं आहे. जर का हे पीठ पण मी याच्यात ओतलं असतं तर सगळं बाहेर वाया गेलं असतं. म्हणून मी आता सध्या हल्ली असंच करते, कारण हा डबा जरा छोटा आहे, त्यामुळे यातलं पीठ अर्ध मी दुसऱ्या भांड्यात नेहमीच काढत असते आता सध्या. तर मस्त किनवण प्रक्रिया झालेली आहे. तर आता आपल्या इडल्या पण मस्त अशा सॉफ्ट होतील. तर चला मंडळी, आता मी पटपट इडल्या करायला घेते. आधी पहिले सांबार करायला डाळ कुकरला लावून घेते. आता तुरडाळीचा मला कुकर लावायचं आहे सांबारसाठी. तर इथे डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि आज मी सांबारमध्ये कांदा, टॅमॅटो आणि हिरवी मिरची एवढंच टाकणार आहे. आता माझ्याकडे दुधी भोपळा नाही आहे, लाल भोपळा नाही आहे, शेवग्याच्या शेंगा पण नाही आहे. तर तरीसुद्धा आपण एवढं साहित्य टाकूनसुद्धा सांबार खूप मस्त टेस्टी होतो. तर कांदा जरा मी जास्त घेतलेला आहे, आणि कांदा मी इथे उभाच चिरलेला आहे. शिजल्यानंतर मस्त लागतो तो. तर हे सगळं यामध्ये शिजतानाच टाकायचं आहे. फोडणी पण टाकू शकता तुम्ही, फोडणी टाकताना पण असं खूप छान लागतं. तर आता हे कुकरच्या भांड्यामध्ये ठेवते. आणि खाली आहे ना लिंबू ठेवते. तर चला म्हणलं, आता मी कुकर लावून घेते. तिथे मी कुकर लावलेला आहे. आणि आता मला करायची चटणी खोबऱ्याची. तर मागच्या वेळेसच मी हा मोठा नारळ फोडला होता, तर तेव्हा अर्धा भाग माझा चटणीसाठी वापरला गेला आणि उरलेला मी हा फ्रीझरमध्ये ठेवलेला. तर खूप छान राहिलं आहे फ्रीझरमध्ये ठेवल्यामुळे. आता
हे काढायचं आहे जरा फोडून, दगडाने फोडते आणि मग यातलं सगळं काढते आणि चटणी बनवून घेते. आता खोबऱ्याची चटणी करायला घेते. अर्धी वाटी मी खोबरं घेतलेलं आहे. कोथिंबीर घालायची, लसूण, आलं आणि मिरच्या. आता मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. आणि आता यात चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं, मीठ आणि साखर घालायची थोडीशी. तर यामध्ये आता थोडंसं पाणी घालून फिरवून घेऊया. पाणी घालायचं थोडंसं अजून आणि आता अजून जरा फिरून घेते. आपली चटणी रेडी झालेली आहे. आणि आज मी ना मस्त मोहरी आणि कढीपत्त्याची याला ना फोडणी देणार आहे. बरेच दिवस झाले दिली नाही आहे. तर आता तडका तयार करूया. तर आता गॅसवरती तडका पॅन ठेवलेला आहे. तेल ओतते. तेल गरम झालं आहे. राई घालायचे, हिंग, गॅस बंद करूया. कढीपत्ता, तयार झालेला तडका आपल्याला चटणीवरती ओतायचा आहे. मस्त अशी आपली चटणी रेडी झालेली आहे. आणि आता मी लगेच इडल्या करायला घेते, कारण पीठ जास्तच फुलायला लागलं आहे बघा, बाहेर यायला लागले. त्यामुळे पहिले आता इडल्याच करून घेते. चटणी तर झाली आहे, आता सांबार पण करायचं आहे. तुमच्या समोरच दिसते बघा, मस्त किनवान प्रक्रिया झालेली आहे आणि फुगतच चाललं आहे. आणि आता 11:15 पण व्हायला आले, त्याच्यामुळे पीठ जास्तच फुलायला लागले. वातावरण तर एकदम थंड आहे. तुम्ही बघू शकता इथे पाठी, हे बघा पाऊस पडतोय. वातावरण तर थंड आहे, पाऊस पण पडतोय बाहेर, पण पीठ आपलं छान फुलत चाललंय. जसं जसा वेळ जाते तसं तसं ते पीठ अजूनच फुलायला लागलंय. त्यामुळे म्हटलं आता पहिले इडल्या लावून घेऊया. मस्त फुललंय पीठ, एकदम हलकं हलकं झालं. बाय द वे मंडळी, मस्त असं बाहेर जोरदार पाऊस पडतोय आणि इथे आपला मस्त सांबार पण फोडणी टाकून झालेला आहे. आणि सांबार बनवून झाले. आता छान अशी उकळी काढून घेते. पाऊस खूप जोरात सुरू झाला आहे. दाखवते तुम्हाला, बघू शकता मंडळी, खूप जोराचा पाऊस सुरू आहे. सकाळपासून पाऊस पडतोयच आहे, थांबलेच नाही आहे. चला मंडळी, माझा इथे सांबार पण रेडी होतोय आणि आता 1 बाय 1 मी आता इडल्या पण करून घेते, तुम्हाला दाखवते. हे बघा, वाव, हे मस्त फुलले आहेत, खूप छान सॉफ्ट झालेले आहेत. आणि इथे आपल्या सांबार पण होते. सांबारला अजून उकळी यायची, छान अशी खळखळून उकळी काढायची आपल्याला. आणि मग सर्वात शेवटी याच्यात फ्रेश अशी कोथिंबीर घालायची. तर आता इथे मी गॅस बंद केला आहे. तर थोडेसे थंड झाले की मी इडल्या पण काढून घेते. तर आज संडे आहे आणि वेदांतला पूजा करायला सांगितलेली आहे. वेदांत, कसं चाललंय? आता काय जिमला कधी जाणार तू? थोड्या वेळाने जातोय, ठीक आहे. तर इथे मंडळी बघू शकता, सांबारला मस्त अशी उकळी आली आहे आणि सांबारचा जो सुगंध आहे ना, तो पूर्ण घरभर पसरलेला आहे. खूप मस्त झालेला आहे, गोड आंबट तिखट चवीचा. तर या मंडळी सांबार खायला. तर चला मंडळी, इडली सांबार चटणी खायला या. आता आम्ही ह्याच्यावरती मस्त असा ताव मारतो. आता मी नाश्ता करून घेते. तर आता संध्याकाळचे वाजलेत 5 आणि इथे मी माझ्यासाठी ठेवलेला आहे चहा. आणि मला मगाचपासून जरा शिंकायला लागले,
कारण आज सकाळी डोक्याहून राहिली आहे, त्यामुळे शिंका सुरू झाल्या की मला लगेच सर्दी होते, नाकातून पाणी वगैरे गळायला लागतं. त्यामुळे आता वाफ पण घ्यायची आहे मला. तर आधी मस्त असं काळं मिरं टाकून चहा पिऊन घेते. आणि महेश पोचले पुण्याला, त्याचा फोन आलेला. तर बघू अजून पुढचा काय प्लॅन आहे ते, कदाचित काम आहे तर आज राहणार आहे. तसं ते मला सकाळी जाताना बोलले. तर माझे दीर पण पुण्याला आहे, तर त्यांना भेटण्याचं त्यांचा प्लॅन आहे, त्यामुळे कदाचित आज नाही येणार असं त्यांचं म्हणणं होतं. पण बघू अजून त्यांनी मला काही सांगितलं नाही. तसं जमलं तर ते तिथे थांबतील आणि उद्या येतील, बघू. तर चला, माझा चहा झाला आहे, गॅस बंद करते. चला चहा पिऊया. केतू मॅडम बसल्यात बेडरूममध्ये, मनोरंजन करत बसली आहे ती पण तिचं. आणि मी इथे हॉलमध्ये बसली होती. तर थोडा वेळ 5 ते 10 मिनटं झोप काढली मी जरा. जास्त झोप नाही लागली मला, पण थोडा वेळच झोपली होती. तर चला चहा पिते. तर मंडळी, आता रात्रीचे 8:45 झालेले आहे आणि महेश काय आज येणार नाही आहे. तर ते थांबले आहेत पुण्यामध्ये त्यांच्या भावासोबत. ते उद्या सकाळी येतील. आता उद्या सकाळी घरी येतील की नाही ते माहिती नाही, डायरेक्ट ऑफिसला पण जातील, काय सांगता येतं त्यांचं. तर आता रात्रीचा स्वयंपाक काय करायचं नाही. वेदांचा पनीर डोसा पण झाला, त्याने तो खाल्लेला आहे. आता फक्त माझं आणि केतूचं खायचं राहिलं आहे. तर केतूने आता जस्ट घेतलेलं आहे आणि आता आमच्या दोघींसाठी काही वेगळं करायची गरज नाही. सकाळीच बनवलेल्या इडल्या आहेत. आता रात्रीच्या जेवणामध्ये इडली आणि सांबारच खाणार आहे मी. तर वेगळं असं विशेष काही करणार नाही आहे. आणि आज जरा मी थोडीशी विश्रांतीच घेतली, दुसरं काही काम केलं नाही. आता उद्या आपलं किचनमधलं जे कॅबिनेटचं काम आहे तर ते होणार आहे. आणि आता जस्ट मी त्यांना फोन केला होता, तर त्यांचा मेसेज आला आहे की उद्या 10 नंतर ते येतील. तर उद्या जे पण असेल ते मी तुमच्याशी शेअर करते. बरेच दिवस झालं ते काम आपलं होणार होतं, फायनली उद्या होईल. आणि जे पण असेल ते तुमच्याशी मी शेअर करेन. उद्या भरपूर काम असणार आहे, कारण मला पटकन उद्या सगळा स्वयंपाक वगैरे आवरून बसायचं आहे. आता माझ्याकडून जितकं होईल तितकं मी करेन आणि जे पण असेल ते व्हिडिओमध्ये मी उद्या शेअर करेन. खाटखूट काम असणार आहे, त्यामुळे मला उद्या सकाळी लवकर उठून स्वयंपाकाचं म्हणजे सकाळचं आणि रात्रीचं एकत्रच करून घ्यावं लागेल. आता बघू काय काय होते ते. आता इडल्या पण भरपूर उरल्यात, तर आता सकाळी महेश तर असतील खायला. माझं, केतू आणि वेदांत आमच्या तिघांचंच करावं लागेल. तर आता उद्या पण सकाळी वेदांतला डोसा आणि पनीर करून देईन. आमच्या दोघींसाठी इडली फ्राय वगैरे करीन, असंच काहीतरी करेन. आणि बघू मग रात्रीच्या स्वयंपाकात काय करायचं ते. तर चला मंडळी, आता मी इडली सांबार खाऊन घेते. आणि आज व्हिडिओ एवढा काही जास्त मी शूट केलेला नाही आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवे असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.